या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. परिश्रम करण्याची तयारी, सहनशीलता असेल आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर ग्रामीण भागात राहून सुद्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता येतो आणि यशस्वी होता येतं, असं प्रतिपादन कक्षाधिकारी युवराज पाटील यांनी केलं. करवीर तालुक्यातील हळदी इथं यशवंत फाउंडेशन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं आयोजित स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. सरपंच प्रज्ञा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी सावरवाडीचा प्रदीप तळेकर, सोनाळीतील सौरभ पाटील, बेले येथील किरण कारंडे, हळदीतील विवेक चव्हाण, गणेश साठे, तिरपणचा विपुल पाटील, हसूर दुमाळाची अमृता फाटक, मोहडेतील ऋतुजा कांबळे, कोथळीची नेहा पाटील, गाडेगोंडवाडी येथील श्रुतिका चौगुले, सडोली खालसाचा मयूर पाटील आणि शासकीय सेवेत निवड झालेले मार्गदर्शक शिक्षक वैभव देसाई, स्वप्नील मदाळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यशवंत फाउंडेशनचे संचालक साईनाथ पाटील, उत्तम पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी उपसरपंच बाजीराव पाटील, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक हंबीरराव घाटगे आणि विद्यार्थी उपस्थित होते.